आता दवाखाने भरले पेशंटनी. कोणते पेशंट? डॉक्टर विचारतात काय झालं ताई? बाथरूम मध्ये पडली बाबा. तुमचं काय? मी संडासमध्ये घसरून पडली. तुमचं काय? मी किचन मध्ये घसरली. तुमचं काय? मी पायऱ्या उतरताना. एकही म्हातारी नाही पडली जुनी सड्याच्या अंगणात सारवल्या जागेत पूर्वीच आहे ना. सारवायला लागली. सासरा उठला. सुनाचं सारवण बघितलं ते असं. बरं का सुनबाई, तुझा बाप आहे आडव्या भस्मवाला. आम्ही उभ्या चंदनवाले वैष्णव इथं आडवं सारवायचं नाही. सुनता हादरली. पहिल्या दिवशी जर असा विरोध आहे तर कसं जीवन जगावं? बिचारानं उभं ओबड धोबड सारवलं. सारवायला सुरुवात ओबड धोबड. तो सासरा प्रातर्विधीकडून आला. विठोबा मंजन घेतला. अंगणात दात घासायला बसला. सुनचं लक्ष गेलं. सारवण थांबून आली सून. मंजनवालाच हात धरला. थांबा मामाजी, वैष्णव हा तुम्ही, खबरदार आडवे दात घासले तर. पुळा सासरा हादरला. सुनबाई तुला वाटेल ते तू कर, मला वाटत असं आहे ना. मग हरिहरा भेद नाही नका करू वाद. उलट दोघाचंही भजन करायला सांगितलं संतांनी. भजन करा रे हरिहरा नारायण शिव शंकरा. माझे बोलणे अवतारा भेद न करा दोघाचा. पाय पाते तिचा दृष्टांत तुम्हा सांगेल सत्य वृत्तांत. नारायणेश विलय अमृत झाला श्वेत महादेव वगैरे. आता आम्ही कीर्तनकार असल्यामुळे तिकडचं इकडे मटेरियल येतं, पण बरोबर जोडू ना, ठोकाठाकी नाही. ज्याचं प्रेम शिव कथेवर तो राम कथा श्रवणाचा यथार्थ अधिकारी श्रोता. हे वक्त्यानं श्रोत्याची घेतलेली परीक्षा. तीच कथा याज्ञवल्के भारद्वाजाला सांगतात. जी कथा शिवजी माता पार्वतीला कैलास पर्वतावर सुंदर गादीवर विराजमान वटवृक्षाच्या छायेमध्ये बसलेले महादेवजी पुढे श्रोत्याच्या रूपात पार्वती माता. कथा प्रारंभ करायची असल्यामुळे महादेवाने स्वतःचे डोळे बंद केले आणि डोळे बंद करून बालरूप रामाचं ध्यान करते झाले. बंदौ बाल रूप सब सिद्धि सुंदर जपत सदा. सब सिद्धि सुंदर जपत सदा. सब सिद्धि सुलभ जपत सदा. सब सिद्धि सुलभ जपत सदा. मंगल भवन मंगलारी भवन सुदर्शन अचिर बिहारी. धन्य धन्य गिरिराज कुमारी तुम समान नहीं उपकारी. पूछे रघुपति कथा सकल दुर्ग जग पावन गंगा. सकल दुर्ग जग पावन गंगा. मंगल भवन मंगलहारी प्रभु सुदर्शन अचिर बिहारी. धन्य धन्य गिरिराज कुमारी तुम समान नहीं को उपकारी. पूछे रघुपति कथा प्रसंगा. सकल लोक जग पावन गंगा. सकल लोक जग पावन गंगा. मंगल भवन अमंगलहारी द्रवौ सुदशरथ अजिर बिहारी. मंगल का धाम, अमंगल का हरण करने वाला और दशरथ जी के आंगन में बिहार करने वाला उस बालरूप राम को मेरा प्रणाम. वैसा तो मेरा भगवान निर्गुण निराकार तत्व है देवी. निर्गुण निराकार मतलब क्या होता है?
और जो पैर बिगर चलता, आँख बिगर देखता, मुंह बिगर बात करता है, कान बिगर सुनता है, बिनु पद चलई सुनई बिनु काना, कर बिनु कर्म करे बिदि नाना, आनंद रहित सकल भोगी बिनु बाणी बघता बडजोगी. पार्वती मातामध्येच बोलल्या. मग हे निर्गुण निराकार तत्व सर्वांच्या हृदयात भरून उरलेलंच आहे. त्याला पुन्हा माणसाचं शरीर धारण करण्याची गरजच काय. राम ब्रह्म चिन्मय अविनाशी, सर्व रहित सब उर पुरबासी, नात धरेऊ केही नरतन हेतू, मोई समजावई कहू वृषकेतू. म्हणजे सरळ सरळ विचारते तुम्हाला की निराकार को नराकार क्यों होना पड़ता है. पार्वते, याची दोन कारण आहे. साधक बाधक व्यवहार समान सत्तेशिवाय होत नाही. एखाद्या माणसाला झोपतनं जाग आल्याला पाणी प्यायची सवय असते. सुडके बाबा ते तयारीनं झोपतं, उशाकडे टूलवर तांब्यात पाणी, फुलपात्र झाकलेलं, झालं झोपलं, झोपेत पडलं, स्वप्नात लागली तहान, अख्खा नेवासा तालुका फिरत होता, पाणी पाजा मरतो. अरे पाणी लांब आहे का, उशाकडे स्टूलवर तांब्या भरून पाणी आहे, मग का तालुका भर फिरतं. सत्ताभेद. तहान स्वप्नातली आहे, पाणी जागृतीतलं आहे. याची तहान केव्हा जाईल, ही सोनईला आलं पाहिजे स्वप्नात. याला एक वॉटर बॅगवालं भेटलं पाहिजे स्वप्नात. यानं याला पाणी पाजलं पाहिजे, हे गटागटा प्यालं पाहिजे. तहान स्वप्नातली, पाणी स्वप्नातलं. तहान जागृतीतली, मग पाणी उशाकडचं. तसं पार्वती रावणासारखा दुर्जन व्यावहारिक सत्तेत आणि माझा भगवान पारमार्थिक सत्तेत. पारमार्थिक सत्तेतल्या परमेश्वराला व्यावहारिक सत्तेतला रावण मारण्यासाठी त्या सत्तेतून या सत्तेत यावं लागलं, म्हणजे निराकाराला नराकार व्हावं लागलं. एक कारण, एक महत्वाचं कारण आहे पार्वती. जेव्हा जेव्हा धर्माची हानी होते, जब जब होई धर्म के हानि, जब जब होई धर्म के हानि, असुर अधम अभिमानी, जाय नहीं परनी, जाय नहीं परनी, जाय नहीं परनी, जाय नहीं परनी, सीधही सुरधरणी, जब तब प्रभु धरी विपिन शरीरा, 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 सज्जन पीरा, जब 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 धर्मती हानि, असुर अधम अभिमानी, असुर अधम अभिमानी. जब जब होई धर्म की हानि, बाड़ई असुर अधम अभिमानी, करई अनिति जाय नहीं बरणी, सीत ही विप्रधेनु सुर धरणी, तब तब प्रभुधरी विविध शरीरा. ही तुलसीदासजीची चौपाई बरं का सुडके बाबा. आणि श्रीमद भगवद्गीतेचा श्लोक जवळजवळ भाषांतर आहे. मजा पहा, ती सर्वांना पाठ आहे, माझ्या मावल्यांनाही माहिती आहे. यदा यदा ही धर्मश्य, ते पहा पुढचं म्हणतात बरोबर. सोनई ज्या मावल्या आहेत त्या सगळ्या कौशल्य आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. त्याचा अन्वयार्थ करताना निकम बाबा जमला. अन्वयार्थ सरळ सरळ सांगतो, पद्यातलं गद्यात करणे. मजा पाहा तुम्ही.
रूप पाहता लोचणी सुख झाले व साजणी, हे पद्य आहे. गद्य कसं करणार? हे साजणी लोचणी रूप पाहता सुख झाले. मजा कळली ना? शब्द तेच, फक्त वाक्य करायचं. रूप पाहता लोचणी सुख झाले व साजणी. वाक्य करताना हे साजणी लोचणी रूप पाहता सुख झाले. मग साजणी म्हणाली कोणाचं रूप पाहिल्यावर सुख झालं? मग खालची लाईन वाचायची, तो हा विठ्ठल बरवा. बस जाऊ द्या, झालं कामापुरतं. कसं? हे भारत यदा यदा हि धर्मस्य ग्लानी भवति तदा तदा अहम आत्मानं सृजामि किं कारणं साधूनां परित्राणाय दुष्कृतां विनाशाय धर्म संस्थापनार्थाय अहम योगे योगे संभवामि. यदा यदा हि धर्मस्य ग्लानी भवति, इथे काय शब्द आहे? जब जब होई धर्म की हानी तदात्मानं सृजाम्यहम तब तब प्रभुदरी विविध शरीरा. त्या त्या वेळेला माझा भगवान अवतार घेतो. पार्वती कधी वराह होतो, कधी नरसिंह होतो, कधी परशुराम होतो, कधी वामन सुद्धा होतो. पार्वती माता मध्येच बोलल्या, हे बघा तुम्हाला पालाय लावायची सवय आहे. वराह होतो, नरसिंह होतो, परशुराम होतो, वामन होतो. बसला दुसरंच सांगत. मी विचारलं का तुम्हाला? मग 7 वाजायला आले ना, मुद्द्याचं बोला ना. राम कशासाठी? राम त्याची 5 कारण आहे. 5? मग सांगा ना 9च्या आत. अजिबात टेन्शन घेऊ नका, वेळेत बरोबर. मग राम जन्माची 5 कारणं भगवान शिवजी माता पार्वती यायला सांगतायत. पहिलं कारण आहे पार्वती, जय विजय हे द्वारपाल. सनत कुमार हे महात्मे प्रभू दर्शनासाठी जात असताना जय विजयाने अडवलं. का जा रहे? भगवान का दर्शन करना है. मत जाओ. क्यों? द्वारपाल है, इजाजत के बिगर नहीं जा सकते. हम भगवान के भक्त हैं, हमें इजाजत की जरूरत नहीं होती. नहीं जाने देंगे जाएंगे, नहीं जाने देंगे जाएंगे, नहीं जाने देंगे जाएंगे. वाद वाढत केला. सनत कुमाराने शाप दिला, प्रभू दर्शनाकरता अडवता. राक्षस वाल. प्रभूला ऐकायला गेलं. प्रभू बाहेर आले. अरे काय केलं हे सनत कुमारांनो? त्यांना उशाप द्या. उशाप? यांनी भजन केलं 7 जन्मात मुक्त होतील, आणि जर विरोध केला 3 जन्मात. प्रभूने विचारलं, जय विजय काय मान्य आहे तुम्हाला? भजन करून 7 जन्मात मुक्ती मिळवायची का 3 विरोध करून 3 जन्मात? जय विजयाने एकमेकाकडे पाहिलं. का रे, 7 जन्म हरिपाठनं काकडा करत बसल्यापेक्षा 3 जन्म भांडण केलेलं काय वाईट? आम्हाला विरोधी भक्ती मान्य आहे प्रभू. तथास्तु. तेच 3 जन्म राक्षस झाले. पहिला जन्म मिळाला हिरण्यकश्यपू हिरण्याक्ष, दुसरा जन्म मिळाला रावण कुंभकर्ण, आणि तिसरा जन्म मिळाला वक्रदंत शिशुपाल. यातली मधली जोडी आहे ना पार्वती रावण कुंभकर्णाची, हां, ती मारण्यासाठी माझ्या श्रीरामाचा अवतार झाला. एक कारण. दुसरं कारण, जालंधर दैत्य आणि रुंदेच्या सतीत्वावर जालंधर अजय आहे. सर्व देवतांना त्रस्त करून सोडून सर्व देवता भगवान विष्णूकडे येतात. भगवान विष्णू म्हणाले, रुंदेच्या सतीत्वाला बाध आणल्याशिवाय जालंधराची मृत्यू होत नाही. ते काम बाध आणायचं मी करतो, युद्ध तुम्ही चालू ठेवा. सर्व देवतांचं युद्ध जालंधरासोबत चालू असताना स्वतः भगवान विष्णू जालंधराच्या रूपात रुंदेच्या महाली आले. आपले पतिदेव आले असं समजून बसायला दिलं. पूजा केली, तीर्थ घेतलं, कुंकुम तिलक, आरती ओवाळली, पुष्पहार गळ्यात घातला. खरा जालंधर युद्धात मारल्या गेला. घायल झालेले सैनिक पळत आले. महाराणी जी, महाराणी जी, क्या हुआ? जालंधर सरकार मारे गए रण मैदान में. अरे जालंधर मारे गए तो घर में बैठा कौन है? भगवान खऱ्या स्वरूपात प्रगट, मै विष्णू हो रुंदा. काय प्रभू, माझ्या पतीच्या गैरहाजरीत येऊन माझ्याकडून सेवा करून घेतली. शाप आहे तुम्हाला. तुमच्या गैरहाजरीत तुमची पत्नी चोरीला जाईल. हा रुंदेनं दिलेला शाप. दुसरं कारण पार्वती. तिसरं कारण नारदाने दिलेला शाप. नारद शाप दीने कदारा, कल पे कटी लगिए बतारा. नारद शाप दीने कबारा, कल पे कटी लगिए बतारा. कल पे कटी लगिए बतारा. शाप दीने कबारा, कल पे कटी लगिए बतारा. शाप दीने कबारा, अल्प एक ही लगी अवतार. अल्प एक ही लगी अवतार. नारद शाप
भगत पुन जाने नारद विष्णु भगत पुन जाने नारद श्याम दीन एक बारा कल्प एक कई लगी अवतारा नारद श्याम दीन एक बारा कल्प एक कई लगी अवतारा गिरिराज पित भई सुनि वाणी नारद विष्णु भगत मुनि जानी नारद विष्णु भगत मुनि जानी नारद विष्णु भगत मुनि जानी नारद शाप दीन एक बारा कल्प एक दई लगी अवतारा. तिसरं कारण बरं का सोडके बाबा, नारदाने दिलेला शाप. बरेचसे महाराज या ठिकाणी एकत्रित आले. असं होत नाही बरं का मामा. सगळ्यांचे कार्यक्रम असतात. पण सगळ्या महाराज मंडळीचं या परिवारावर प्रेम आहे, कारण परिवाराने तेवढंच प्रेम कीर्तनकारालाही दिलेलं आहे. पूर्वीचे स्वर्गीय संत तांबे पाटील आमच्या संस्थेचे विश्वस्त होते. जमदाग्नी बरं का, जमत नव्हतं. आम्ही बरीच कीर्तनं त्यांची ऐकलेली आहेत. पण कडक अग्नीला हात लावला चालेल, पण त्यांना तांबे महाराज स्वर्गीय सर्वांचं श्रद्धास्थान माधव बाबा लांडेवाडीकर आमचं सर्व वारकऱ्यांचं श्रद्धास्थान पूजनीय भास्कर गिरीजी महाराज ज्यांच्या हस्ते शुभारंभ झाला. सोडके बाबा तुम्ही होतेच. आज सगळी महाराज मंडळी या ठिकाणी आली. बहुतेक त्यांच्या चेहऱ्यावरून दिसते ते 9 पर्यंत थांबणार आहे. आपापल्या सोयीनुसार मला उद्धव महाराजांचा फोन आला, मी उद्या 3 तास कथा ऐकणार आहे. आपले मंडलिक बाबा आहेत, सोयीनुसार येतात सगळे महाराज. बस सगळ्या माझ्या वारकरी आणि महाराज मंडळीला पुन्हा एकदा व्यासपीठावरून मनोभावे वंदन करतो. नारदाने दिलेला शाप शब्द ऐकला आणि पार्वती माताच्या, नारद मेरे गुरु है, ज्ञानी गुरु है चाचा, और ज्ञानी गुरु भगवान को शाप कैसा दे सकते. शिवजी बोले भवानी दुनिया में कोई ज्ञानी नहीं, कोई मूर्ख नहीं. भगवान जिसको जैसा नचाए वैसा वो नाचता है. भगवान के दिल में आया तो डाकू को वाल्मीकि बनाता है, ना तो विश्वामित्र जैसे ज्ञानी को मेनका के पीछे लगाता. उसका कौन मालिक? कठपुतली का खेल है, सूत्रधार भगवान है. चाचा एक बार अकबर सरकार के दरबार में एक फकीर आया था. लक्ष्यपूर्वक आएगा. सरकार सिंहासन पर बैठे थे. अकबर सरकार, फकीर ने 3 बार सलाम किया और बैठ गए जमीन पर. अकबर सरकार ने पूछा, फकीर जी हुजूर, अरे अल्लाह क्या काम करता है? बोले सरकार, सवाल पूछने वाला श्रोता होता है और जवाब देने वाला वक्ता होता है. श्रोता जमीन पर और वक्ता सिंहासन पर चाहिए, या तो उल्टा है. सवाल आपका जवाब मुझे देना है तो आप जमीन पर बैठो, मुझे सिंहासन पर बिठाओ, तब जवाब दूंगा अल्लाह क्या काम करता है. बीरबल बोले उतर जाओ, 2 मिनिट के लिए क्या होता है. हे नीट आहे का? अकबर सरकार उतरले. चाचा खाली बसले जमिनीवर, फकीराला बसवलं सिंहासनावर. बोलो भगवान क्या काम करता है. एक बात कमी है क्या? अरे बाप रे, जमलं बा आता. साहेब आता आम्ही शेवटच्या दिवशी अपेक्षा केली होती, हे आमचं आम्ही करून घेऊ. आता आपल्या आपल्या ड्युट्या करायच्या. सर्वांनी गोपीचंदन लावलं तर भारताचं कसं होईल ना.
ठीक आहे, पण पहिल्यापेक्षा प्रतिसाद बरे का साहेब. तुम्हाला कालच कळलं असेल, आम्ही शेवटच्या दिवशी जी अपेक्षा धरली होती समाजाची तो कालच. आता नाही, आता आवरणं कठीण आहे. मी सावध केलं सर्वांना, जेवण वाल्यापासून सावध केलं, सावध राहा. आता मामा, आता तुम्हाला उभं करत नाही कारण जागा पॅक झाली. आता तरी एकदा मी जागा नाही पुरली तर पुढे सरकून घेईल. तरी पण हवामानाचा अंदाज आहे जागा पुरणार नाही. काय हरकत नाही ना सुडके बाबा, कृष्ण समर्थ आहे आपला, का नाही. मी कालच सांगितलं, आमचे कृष्ण आहे, नुसत्या करांगोळीनं उचलतात गोवर्धन, आहे का नाही. आपलं काय काम आहे, काठ्या लावणे. त्याला वेळ आहे 2 महिने, काठ्या लावायच्या, गोपाळांच्या काठ्याचं. चाचा सुनो, और एक बात की कमी है क्या, ताज तुम्हारे सर पे है सरकार, वो ताज उतार कर मेरे सर पे रखो. अकबर सरकारने डोक्यावरचा मुकुट काढला, कडक साहेब फकीराच्या डोक्यावर ठेवला, बसले जमिनीवर. अब बोलो भगवान क्या काम करता है. और एक बात की कमी है सरकार, जब मैं तुम्हारे दरबार में आया था, आप सिंहासन पर बैठे थे, आपके सर पे ताज था, मैंने आपको 3 बार सलाम किया था. अब मैं सिंहासन पे बैठा हूं, मेरे सर पे ताज है, आप जमीन पर है, मुझे 3 बार सलाम करो, तब जवाब मिलेगा अल्लाह क्या काम करता है. बिरबल, हाँ करो 3 बार सलाम करके बैठ गए सरकार जमीन पर. बोलो फकीर जी, भगवान क्या काम करता है. अब तो बताने की जरूरत नहीं रही सरकार. क्यों, चरितार्थ आपके सामने हो गया. आधा घंटा पहले आप सिंहासन पर बैठे थे, आपके सर पे ताज था, मैंने आपको 3 बार सलाम किया था. अब मैं सिंहासन पर बैठा हूं, मेरे सर पे ताज है, आप जमीन पर बैठकर मुझे 3 बार सलाम कर रहे. यही अल्लाह का काम है. कभी कभी भगवान नीचे वाले को ऊपर बिठा देता है और ऊपर वाले को नीचे. दुनिया में कोई ज्ञानी नहीं भवानी, कोई मूर्ख नहीं. भगवान जिसको जैसा नचाए वैसा वो नाचता है. वो तो ठीक है जी, लेकिन कारण कवन श्राप मुनि दीना, का अपराध रमापती कीना. यह प्रसंग मोही कहू पुरारी मुनिमन मोह आचरज भारी. मला हे सविस्तर सांगा. आणि मग पार्वतीला महादेवजी ते कारण सविस्तर सांगतायत. पार्वते, एकदा नारदजी हातामध्ये चिपळा आणि विना नारायणाचं नामस्मरण करीत हिमालयाकडे निघाले. आपणही 2 मिनिट सर्वांनी हात वर करा. साहेब तुम्ही राहू द्या ना, तुम्ही बाकीच्यांना सांगतो. सर्वांनी बरोबर. श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण. एक टाळी. सर्वांनी नारायण नारायण, श्रीमन. वाह वाह. श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन. क्या बात है चाचा. श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन. वाह वाह. श्रीमन्नारायण नारायण नारायण. वाह सुडके बाबा. हातवर एका तालात टाळी वाजवायची सर्वांनी. श्रीमन. लक्ष्मी नारायण नारायण नारायण, लक्ष्मी.
लक्ष्मी नारायण 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 लक्ष्मी श्रीमन्नारायण 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 नारायण सामूहिक भजन में और सामूहिक भोजन में बहुत आनंद आता है। बद्रीनारायण नारायण नारायण बद्री वाह वाह बद्रीनारायण नारायण नारायण बद्री नारायण सत्यनारायण नारायण नारायण आज बद्री का आश्रम लग रहा सत्यनारायण नारायण नारायण लक्ष्मी नारायण 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 सर्वाणी सत्यनारायण नारायण नारायण अनंत उपकार गडाख साहेबाचे आहे दाता तोची एक जाना नारायणा स्मरवी लक्ष्मी नारायण 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 लक्ष्मी वाह वाह नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण नारा नारा श्रीमन्नारायण वाह वाह हात वर थोडा आहे आता नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण नारा श्रीमन्ना टाटा बिर्लाला नाही हा आनंद लक्ष्मीनारायण नारायण नारायण लक्ष्मी लक्ष्मीनारायण नारायण नारायण सुनील लक्ष्मीनारायण नारायण नारायण वाह वाह लक्ष्मीनारायण नारायण नारायण वाह वाह नारायण नारायण पार्वते नारायणाचं नामस्मरण करीत नारदजी हिमालयात जातात. तिथे एक सुंदर आश्रम आहे. नारदाने निरखी सैल सरी बिपिन विभागा 3 गोष्टी बघितल्या हिमालयात. निरखी शैल, शैलचा अर्थ पर्वत, सरी त्याचा अर्थ नदी, बिपिन याचा अर्थ जंगल. ह्या 3 गोष्टी नारदाने पाहिल्या. पहिल्यांदा पर्वत पाहला, मग नदी पाहिली आणि मग जंगल पाहिलं. मग नारदाच्या मुखातले शब्द निघाले, काय डोंगर,
अरे मी काही बोललो का भाऊ, हे रामायणचं. तुम्ही का हसला हे कळलं मला, इथलं सांगतोय मी. काय डोंगर, काय नदी, काय झाडी, हॉटेल नव्हतं तिथे. शब्द निरकिशाय सारी बेपिन विभागा. मामा 3च गोष्टी आहे. भयव रमापती पदगण रागा सुमित हरी श्राप गती बाधी सहज विरमण लागी समाधी. नारदाला समाधी लागली. इंद्रदेव बेचैन झाला की नारदाची समाधी यथास्थानी त्या पार पडली तर माझं पद जाण्याची दाट शक्यता आहे म्हणून इंद्रानं कामदेवाला पाठवलं. कामदेव लवाजम्यानिशी आला. खूप प्रयत्न केला पण नारदाची समाधी भंग झाली नाही, उलट कामदेव हारला. कामदेव म्हणाला, नारदा, महादेवासारख्याची समाधी भंग करणारा मी काम आज तुमच्या पुढे पराजित झालो. पण सुडके बाबा 3 गोष्टी केल्या कामदेवानं. नारदाला हार घातला, नारदाची स्तुती केली, नारदाला नमस्कार केला. ह्या 3 गोष्टी खतरनाक आहे बरं का साहेब. यापासून सावध राहायचं कधी. स्तुती परावया मुखे रुचिकर. अति गोड बोलणारी माणसं, अति नम्रता धारण करणारी माणसं, अति पाया पडणारी माणसं अत्यंत धोकादायक असतात, हे लक्षात ठेवा. मधु तिष्ठन्ति जिव्हाग्रे हृदय तू हलाहलम. त्यांच्या तोंडामध्ये मध असतो पण हृदयात रोगोरची बाटली असते मामा. त्याच्यापेक्षा तोंडावर फाडफाड बोलणारी, राग आला तरी चालेल याचा विचार न करणारी माणसं 1 नंबरची सज्जन असतात. स्तुती परावया मुखे रुचिकर. नमस्कार केला. नमस्कार शब्दाचा अर्थ काय? नमः करोति नमस्कारः. पहिला सलाम आहे. चाचा ही सुधारणा सांगतो. पहिला सलाम, मग दुसरा राम राम, तिसरा नमस्कार, चौथा पाया पडणं, 5वा दंडवत. हे काही काही क्रिया काही काही पंथामध्ये अतिशय प्रिय झालेले आहे. सलाम म्हटले की मुस्लिम बांधवांना अति आवडणार सलाम. दंडवत महानुभाव पंथामध्ये, तुम्ही मजा पहा शब्दाची. दंडवत, राम राम. थोडं थोडं वाढतंय म्हणजे 1 मिनिट घेतोच आता, होऊन जाऊ द्या ना. तर साहेबांना कुठं वेळ आहे चांगला ऐकायला. पहिला सलाम असतो पण सलाम एका हाताचा असतो. चाचा सलाम वालेकुम सलाम, एकाच हाताचा सलाम. पण राम राम मध्ये थोडीशी वाढ झाली, आता 2 हात पाहिजे. मजा पा. दंडवतपर्यंत जायचं आपल्याला 1च मिनिटात जायचं. सलाम एका हाताचा आणि राम राम 2. दोन्ही हात जोडायचे. आता एका हातानं होत नाही. राम राम. नमस्कार मध्ये पुन्हा प्रकरण वाढतं. दोन्ही हात तसेच ठेवायचे आणि डोकं वाकवायचं. नमः करोति इति नमस्कारः. पाया पडण्यामध्ये डोकंच पायावर टेकवायचं, मस्तक हे पायावरी. आणि दंडवत मध्ये काय शिल्लक ठेवायचं नाही. दंडवत, दंड म्हणजे काठी, वत म्हणजे प्रमाणे. काठी उभी करा आणि हात सोडून द्या. काठी जशी सर्वांगानं पडते याला म्हणतात दंडवत. हे 5 सांगितलं मी. सलाम, राम राम, नमस्कार, पाया पडणं आणि दंडवत. इथे नमस्कार शब्द आलेला आहे. नारदाला कामदेवाने नमस्कार केला, स्तुती केली आणि महत्वाचा हार घातला. हार नाही तर त्याचं नाव हार नाही आहे, पुष्पमाला. तुम्ही सत्यनारायणाची पूजा घरी करता तेव्हा ब्राह्मण मंडळी पुढे म्हणतात तुम्हाला मागं म्हणावं लागतं, लवा डोळ्याला पाणी, डोळ्याला पाणी. ते तिथली सांगतो. माल्यादिनी माल्यत्यादिनी सुगंधिनी वै प्रभो मया ऋतानि पूजार्थं पुष्पामि प्रतिगृह्यतां पुष्पम समर्पयामि. फुलवा. आणि हार घालायच्या वेळेला हार समर्पयामी म्हणते का? पुष्पमाला समर्पयामी. त्याचं नाव पुष्पमाला आहे. मग त्याला हार का म्हणतात साहेब? त्याच्या कृतीहून नाव पडलं ते. ज्याच्या हातात हार असतो ते सरळ उभं राहतं, ज्याला घालून घ्यायचं असतं ते मुंडकं वाकवतं. म्हणजे हारा पुढे हार मान्य केल्याशिवाय हार गळ्यात येत नसतो, म्हणून त्याला हार म्हटल्या जातं. या 3 गोष्टी कामदेवाने केल्या. स्तुती केली, नमस्कार केला आणि हार.
नारदाला अहंकार झाला, पठ्ठ्यानं काम जिंकला, पठ्ठ्यानं काम जिंकला, ज्याला त्याला सांगत सुटला. ब्रह्मदेवाकडे गेला. ब्रह्मदेव म्हणले मला सांगितलं ठीक आहे, महादेवाला सांगू नको. महादेवाकडे जाऊन सांगितलं मी कामाला जिंकलं. महादेव म्हणले मला सांगितलं ठीक आहे, विष्णूला सांगू नको. विष्णूला जाऊन सांगितलं पठ्ठ्यानं काम जिंकला. विष्णू भगवंताने विचार केला आपला बोवा बिघडला, पूर्वी मस्त रामायण सांगत होता, आता कोणाही जवळ कामाचं सांगत सुटला, याला वेळ सावध केलेला बरा. म्हणून नारदजी ज्या रस्त्याने जंगलातून जातात, 2 शिवगण पाळत वरते. एक मायावी नगर तयार केलं प्रभूने, 100 योजन विस्तार, 400 कोसाचं नगर. त्या नगराचा राजा शिलनिधी आपलीच माया विश्वमोहिनी नामक कन्येच्या रूपात स्वयंवर देशोदेशीचे राजकुमार आलेले. तिथून नारदजी चालले. सुंदर राजकुमार बघितल्यानंतर नारदाने विचारलं इतने राजकुमार इकट्टा आने का कारण क्या? अहो राजा शिलनिधीच्या कन्येचं विश्वमोहिनीचं स्वयंवर आहे म्हणून आलो आम्ही. आत आले. राजा शिलनिधीनं बसायला दिलं, पूजा केली. नारदाच्या पुढे विश्वमोहिनीला आणून बसवलं. ही माझी कन्या, हिचं स्वयंवर आहे. नारदजी तिच्याकडे पाहूनच मोहित झाले. प्रभूची माया आहे ती, तिला विश्वमोहिनी म्हणतात. चाचा विश्वाला मोहून टाकती म्हणून विश्वमोहिनी म्हणजे प्रभूची माया. इतके मोहित झाले की पापणी हलवत नव्हते. बाप रे, मी तर काल पेपरला दिलं पठ्ठ्यानं काम जिंकला, एवढं सौंदर्य जगात आहे, आधी कळलं असतं तर मी काम जिंकला असं पेपरला दिलं नसतं. काय केलं म्हणजे पत्नी रूपात मला प्राप्त होईल. सारखे पाहू लागले. बापाला म्हणावं लागलं तोंड काय पाहत बुवा, अरे तुला भविष्य बघायला सांगितलं, तोंडावर भविष्य असतं का? मग बयदृष्टी खाली टाकली. हातावर नारदानं भविष्य आपलं स्वतंत्र डोकं वापरलं. भविष्य असं होतं 14 ब्रह्मांडाचा मालक हिला पती मिळणार, असं भविष्य होतं. नारदाने स्वतंत्र डोकं वापरलं. साहेब ही ज्याला माळ घालणार तो 14 ब्रह्मांडाचा मालक होणार, हे यांची हुशारी. मग स्वयंवर बघूनच जाणं बाबा, स्वयंवर बघून. बाप म्हणाला नाही मेरे पास समय नाही. नारदाने विचार केला काय केलं म्हणजे पत्नी रूपात मला प्राप्त होईल. नारद लक्षात आलं प्रत्येकाच्या आवडीचे विषय ठरलेले आहे. लग्नामध्ये काय एका आवडीचे लोक आहे का सुडके बाबा. मुलीला विचारा ती म्हणते रूपवान असावा मुलगा, मुलीच्या आईला विचारा धनवान असावा जावाई, मुलीच्या बापाला विचारा शिकलेला असावा, मुलीच्या भावाला विचारा ते म्हणतात कुलवान असावं, अक्षर टाकणाऱ्या पाहुणे मंडळीला विचारा ते म्हणतात तिकडे डांबरी मेन कापड का असेना, जेवणाचा भेद चांगला असा. प्रत्येक कन्यावर येते रूपम माता वित्तम पिता सुतम बांधवा कुल मिच्छन्ति मिष्टान्नम इतरे जनाहा. म्हणून नारदानं ठरवलं हरिसन मांग सुंदरताई, मी देवाला सौंदर्य मागतो. नारदजी जंगलात आले, डोळे मिटले, देवाचा धावा केला, देव प्रसन्न झाले. क्या चाहिए नारद? भक्ति ज्ञान वैराग्य वो तो अधिक मात्रा में है जी, तो चाहिए क्या? बस सुंदर बना दो. तथास्तु असं म्हणून देव अंतर्धान पावले. सगळ्या नारद सुंदर केला, फक्त तोंडात बंदर ठेवला, बाकी सुंदर. आता स्वतःचं तोंड स्वतःला पाहताय ना, बारीक बारीक डोळे, बसक नाक, स्वतःकडे पाहू लागले. सोन्यासारखी कांतीचा काकत होती, बस नंबर मेराही लगने वाला है. आणि मग नारदजी सोयर मंडपात पहिल्या लाईनमधल्या आसनावर येऊन बसले, जिथे 2 शिवगण राजकुमाराच्या रूपात बसले. त्या मधला आसन खाली तिथे येऊन बसले. सर्वांचं लक्ष नारदाकडे. नारदाला वाटायचं सगळ्यात देखना मी आहे म्हणून लोक माझ्याकडे पाहतात. लोक विचार करायचे एवढं देखणं तोंडात कसं फेल गेलं. एवढ्यात विश्वमोहिनी धवल फुलाची माला घेऊन आली. पहिल्या लाईन मधल्या नारदाला बघितल्याबरोबर मन खटखट में भयंकर बरोबर आहे. जागा संपली. थोडी विनंती साहेबांच्या वतीनं बरं का, थोडं थोडं पुढे सरका. माझ्या माय बहिणी तुम्ही सगळ्या कौशल्य आहे, आणि कौशल्य कोणाचं ऐकत नाही पण रामाचं ऐकते, आहे का नाही. आमचा हक्क आहे आईवर. वा वा. पुरुष मंडळी सरकून घ्या थोडी थोडी पुढे.
न बोलता हास हा वाश यनग नाही ते येते बरोबर. हे बारकी पोरं तिकडे जाऊ द्या, हे नाही चालत. नाही जाऊ द्या तिकडे बाजूला, तिकडे मागं बसवा, मागं बसवा. ते लेकरं मागं बसवा. ए तिकडे बस मागे. 10-12 श्रोते चांगले पाहिजे पुढे. ते काय लेकरं एकटिवल्या बावल्या असं. शाबास. सरकून घ्या पुढे. आज दुसरा दिवस आहे साहेब, जागा संपली. बसा तिथे. मामा पुढे बसले तर चालते, मामा आपलेच आहे. बसा पुढे. पुरुष मंडळी घ्या सरकवून. आई बहिणी तुम्ही सरका, सरका लवकर लवकर. शाबास शाबास. बसा 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 सगळे. धन्यवाद. विनंतीला मान देऊन पुढे सरकल्याबद्दल सगळ्या माझ्या कौसल्या मातेला नमस्कार करतो. तुम्हालाही नमस्कार करतो. असं 25 तारखेपर्यंत आम्हाला सहकार्य करा ही अपेक्षा बाळगतो. आता तिकडे बसवायची व्यवस्था करावी लागेल ना, स्क्रीन लावावं लागेल आपल्याला काहीतरी. बस संयोजक मंडळी, उद्याचं डोकं आजच चालून ठेवा. लावलं ना? ओके. आणि जरा जेवणाकडे लक्ष द्या बरं का, कालच्या डबल लागेल. मी सांगितलं ना, पंजाबराव डकचा आणि रामराव ढोकचा अंदाज चुकत नाही सध्या. बरोबर का? हा ना. तसं समर्थ आहे, जेऊ घालणारे समर्थ आहे, त्याच्यात काही काटकसर नाही. पण ते वेळेवर तयार करता येत नाही ना. आपलं 100-200 लोकांचं उरलं तरी चालेल, पण कमी नाही पडू द्यायचं आपण. हे लोक जेवणासाठी आलेली नाही, श्रवणासाठी आलेली आहे. पूर्वीचा काळ वेगळा साहेब, पाया पडावं लागत होतं. आता पाया पडावं लागतं. पूर्वी दारं तोडू तोडू जेवायला यायचे आतमध्ये, नुसतं कळल्याबरोबर. आता प्रत्येकाच्या घरी सणासारखे पदार्थ आहे, अशी सुविधा भगवंताची कृपा आहे. नाही तर सणाच्या दिवशीच फक्त मिळायचं पूर्वी. आता नाही. आता रोज 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 गोड पदार्थ प्रत्येकाच्या घरात आहे. अडचण एवढीच आहे, डॉक्टर म्हणतात ताकात भाकरी चुरून खात जा, तुला डायबिटीस आहे. काय त्याला काय इलाज? ही श्रवणासाठी आलेली मंडळी आहे. मग जेवण ते जेवण करीत नाही, श्रीरामाचा प्रसाद म्हणून ग्रहण करतात ही मंडळी. म्हणून आपण कमी पडायचं नाही 25 तारखेपर्यंत. पहिल्या लाईनमध्ये नारदजी, सर्वांचं लक्ष नारदाकडे. एवढ्यात विश्वमोहिनी धवल फुलाची माला घेऊन आली. तिनं पहिल्या लाईन मधल्या नारदाला बघितल्याबरोबर मरकट बदन भयंकर दे, तोड़ बंदराजा, सखी मेरे पिताजी को बुलाओ, पहले लाइन में जो अपशकुन बैठा उसको धक्के मारकर निकाल दो पेंडाल के बाहर. लाईन सोडून दिली. आता सगळी विद्वान मंडळी आहे. लाईन का सोडली? नारदजी, नारद संत आहे, विश्वमोहिनी माया आहे. मायेचं सर्वावर चालतं, संतावर नाही चालत. संतावरच काय सोडके बाबा, संताच्या संगतीत जेवढे आहेत तेवढ्यावर चालत नाही. मग पहिली संताची लाईन सोडली. तुका म्हणे मायान होय दासी लागे पाया. दुसरी लाईन, तिसरी लाईन, चौथी लाईन. शेवटच्या लाईन मध्ये भगवान श्रीकृष्ण भगवान बसलेले होते. त्यांच्या गळ्यामध्ये पुष्पमाला अर्पण केली. भगवान तिला घेऊन जातात.
दुल्हन ले गए लक्ष्मी निवासा, दुल्हन ले गए लक्ष्मी निवासा, दुल्हन ले गए लक्ष्मी निवासा, दुल्हन ले गए लक्ष्मी निवासा। समाज सब भय निराशा, समाज सब भय निराशा, समाज सब भय निराशा, समाज सब भय निराशा। ले गए लक्ष्मी निवासा, दुल्हन ले गए लक्ष्मी निवासा, दुल्हन ले गए लक्ष्मी निवासा, दुल्हन ले गए लक्ष्मी निवासा। हे चांगलं पाठ आहे. ले जाएंगे दुल्हनिया, हे इथं आहे खरा मूळ शब्द. त्याच्याहून लावलं असेल ते गाणं, पण मूळ इथं आहे. दुल्हनी ले गए लक्ष्मी निवासा. समाज उदास झाला. नारदजी उठून उभे राहू लागले. बाकीचे म्हणतात बसा खाली. नाही ती का गेली? तिनं बघितलं नाही का रे कोणी मध्ये आलं का? दोन शिवगण आले, बाबा तुम्ही तुमचं रूप पाहिलं का कधी आरशात? मला आरसा सांगता आले का राक्षस व्हाल? नारदजी ताड 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 निघाले. जे जंगलात आले, सुंदर पाण्याचं तळ बघितलं, पाण्यामध्ये स्वतःला पाहिलं तोंड बंदराचं. बापरे, म्हणून समाज माझ्याकडे बघत होता का? मला वाटायचं मी देख नाही म्हणून लोक पाहतात. पण राग आला नारदाला. कोणाचा? विश्वमोहिनीचा नाही, तिच्या बापाचा नाही, देवाचा. का? लेखा नारायणा विण्याच्या तारा तुटेपर्यंत शेंडे हलू हलू, शेंडे हलू हलू, नारायण नारायण भजन केलं, तुम्हाला बंदर केलं का? तू सापडला पाहिजे. लाल डोळे टोमॅटो सारखे नारदजी निघाले. योगायोग तिकडनं स्वतः भगवान रथ हाकत येत होते. रथामध्ये दोघी बसल्या होत्या. एका भागाला विश्वमोहिनी, एका भागाला लक्ष्मी. नारदजी रस्त्याच्या काठाला उभे होते. नेमका तिथे रथ आणून उभा केला. लाल डोळे नारदाचे. अर्जीच्यासाठी तडफडलं. ते रथात बघितल्यावर काय झालं असेल? तरी नारदजी काहीच बोलले नाही. देवच बोलले. सोनई का बसा ना गाडीत. आता हे विनाकारण आगीत राखेल का नाही? आता घोड्याचे लगाम धरलेंची सुरुवात केली. पर संपदा असं कोणी देखी तुम्हाला जसे कपडे बेसीची. कपटी आहे देवा तू. मी कपटी आहे? अरे तुझ्यासारखा कपटी ब्रह्मांडात नाही. काय कपट केलं? मला विचार काय कपट केलं? 14 रत्न समुद्रातून निघाली. वाटप केला तेव्हा मीच उभा होतो. असुर सुरा विशशंकर या परमाम निचारू. असुर सुरा दारू पाजली दानवाला, जहर महादेवाला, आणि लक्ष्मीनं कौस्तुभ स्वतःच्या वाट्याला. स्वार्थ साधक कुटील सदा कपट व्यवहारू. परम स्वतंत्र सिर पर कोई मनमानी कारभार करतो का? विचारणार कोण नाही म्हणून. गाठ माझ्याशी आहे. लक्ष्मी म्हणली अहो हे चिपळ्यावालं किती बोलतंय आणि तुम्ही नुसतं गटगट ऐकता. बोलू दे बोलू दे. पण एवढं बोलू दे बोलू दे म्हणता म्हणता गडाख साहेब देवाचं रडणं सुरू झालं. देवा रडताय तुम्ही? हा. का? या माझ्या नारदानं जन्मभर माझं गुणगान केलं देवी. त्याच्या तोंडून माझी निंदा ऐकायची माझ्या जीवनातली पहिली वेळ आहे. आणि लक्ष्मी, ज्याला समाजाकडून स्वतःचं गुणगान ऐकून घ्यायची सवय झालेली असते त्यानं आयुष्यात एक दिवस तरी स्वतःच्या निंदेला सामोरा जायची तयारी ठेवायची असते. बोल नारदा. कपिया आकृती तुमकीन हमार. वानराचं तोंड दिलं का मला? पुढच्या जन्मी तुम्हाला वानराशिवाय कोणीच मदत करणार नाही. मंजूर आहे. बोल. मला सामान्य मानवाचा देह, तुला माणसाचं शरीर धारण करावं लागेल. हे बी मंजूर आहे. बोल. या विश्वमोहिनीच्या विरहानं मी तडखडतो. तुला तुझ्या पत्नीच्या वियोगानं रडावं लागेल. हे बी मंजूर आहे. बोल. जब हरि माया दूरी निवारी नहीं तो रमान राजकुमारी. एकटे भगवान. आता नारद जी का बोले प्रभु आपको दिए हुए शाप अस्वीकार करो. तुम्हारी क्या ताकत है नारद? मेरी इच्छा थी. आता मी काय करूं? देख नारद, काम को जितना है तो राम का भजन करना पड़ता, लेकिन अहंकार को जितना है तो शंकर जी का भजन करो. जपो जाय शंकर सतनामा हे तिसरं कारण. आपल्याला वेळेत राम जन्म करायचा आहे मामा. म्हणून कधी कधी 120 घ्यायची गाडी. 3 कारणं संपली. 4थं कारण सांगताना शतरूपराणी आणि मनोराजा दोघांना खडतर तपश्चर्या केली. तपांती भगवान प्रसन्न झाले. काय पाहिजे? बस तुमच्यासारखा पुत्र आमच्या पोटी जन्माला यावा, आम्ही दोघंही पती पत्नी व्हावं. तथास्तु. तेच मनुष्यतरूपा दशरथ कौशल्या झाले आणि वचन दिल्याप्रमाणे राम त्यांच्या पोटी जन्माला आले. हे 4थं कारण. आता 5वं कारण नीट ऐका. कैकई देशाचा राजा. त्या राजाचं नाव सत्यकेतू. सत्यकेतू राजाला 2 मुलं.
मोठा प्रताप भानू, धाकटा अरिमर्दन. एक धर्मरुची नावाचा प्रधान आहे. प्रताप भानूच्या स्वाधीन राजकारभार सोपवला. राजा हरिचिंतन करू लागला. एक दिवस प्रताप भानूनं सगळ्या राजांना जिंकलं. प्रताप भानू चक्रवर्ती राजा झाला. काही राजे शरण आले, काही जंगलात झोपड्या करून साधूच्या वेशात राहू लागले. एक दिवस प्रताप भानू सैनिकासह शिकार करण्याच्या उद्देशानं जंगलामध्ये वाट चुकला. सैन्य एका भागाला, प्रताप भानू एका भागाला. पुढे कालकेतू नावाचा राक्षस डुकराच्या वेशात, त्याला मारण्यासाठी प्रताप भानू घोड्यावरती, तो पुढे मागे. संध्याकाळ झालेली आहे. पुढे वाट चुकला. कपटमुनीच्या आश्रमात प्रताप भानू आला. कोण कपटमुनी? यानं एकेकाळी जिंकलेला राजा होता, पण साधूच्या वेशात राहत होता. त्यानं बरोबर ओळखलं मला जिंकलेला प्रताप भानू. पण प्रताप भानूला वाटला हा जंगलातला महात्मा. त्याने विचारलं, को तुम कसं पण फिरे अकेले, सुंदर जीवा जोप राहिले, चक्रवर्ती के लक्षण तोरे, देखत दया लागे अति मोरे. आपण कोण आहात? नाम प्रताप भानू अवणीसा तासू सचिव में सुनी मुनीसा. प्रताप भानू नावाचा जो चक्रवर्ती राजा, त्याचा मी सचिव आहे. क्यों झूठ बोलते हो साधु संतों के पास? आप स्वयं प्रताप भानू है. तुम्हारे पिता का नाम अरिमर्दन, तुम्हारे पिता का नाम सत्यकेतू है, भाई का नाम अरिमर्दन, कई देश है तुम्हारा. महाराज महाराज एवढं तंतोतंत कसं काय कळलं तुम्हाला? अरे गुरु प्रसाद सब जाणे राजा, गुरुच्या कृपेनं सगळे कळतं मला. तुम्हाला गुरु करण्याची इच्छा आहे, जा आंघोळ करू नये. कपट मुनीनं आंघोळीला पाठवलं. गुरु दीक्षा दिली. महाराज, जर मला विचारलं तुझ्या गुरुचं नाव काय, मी काय सांगणार? नाम हमारा एकतनु भाई. एकतनु पहिल्यांदा ऐकतो. हां का? आदि सृष्टी उपजी जबई तब उत्पत्ती भई मोरी. ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण केली, पहिला मला निर्माण केला, पुन्हा शरीर बदलावं लागलं नाही म्हणून माझं नाव एकतनु. महाराज, एकच इच्छा आहे, चंद्र सूर्य असेपर्यंत माझं राज्य राहावं. उपाय आहे, ब्राह्मण मंडळीला जेवायला सांगावं लागेल, पण स्वयंपाकाचं नियोजन माझ्याकडे असेल, आणि ब्राह्मण जेवण करून तृप्त होतील, आशीर्वाद देतील, मग तुझं राज्य चंद्रसूर्य असेपर्यंत. आता झोप घे. प्रताप भानू झोपी गेला. तो कालकेतू आला, त्याला उचलला, योग मायेच्या द्वारा त्याच्या नगरात नेऊन झोपवला. 70 योजन नगर तुम्हारा. 840 किलोमीटरवर झोपला होता. रात्री जागा झाला तर आपल्या वाड्यात. चकित झाला, म्हणले माझे गुरु सामर्थ्यशाली आहे, कधी येतील. आणि मग एक दिवस कपट मुनी आले. त्यांनी स्वयंपाकाचं नियोजन स्वतःकडे घेतलं, पण अन्नामध्ये सुडके बाबा हरणाचं मांस मिक्स केलं. जेवायला ब्राह्मण आहे, पंक्ती वाढल्या, सुरुवात करणार होते ब्राह्मण. आकाशवाणी झाली. उपरोहित जवनार बनाई, चरस चारि विधि जस स्तुति गाई, माया मैत्री कीनि रसोई, व्यंजन बहुगण सते न कोई. विदित मृगन करया मिश्रांदा, कैमा विप्रमा सुखल सांदा, भोजन का सब विप्र बुलाए, पद पकारी सादर बैठाए. पंक्ती बसल्या, सुरुवात करणार होते ब्राह्मण. आकाशवाणी झाली. परुषण जपई लागे मै पाला, मै आकाशवाणी तै खाला. आकाशवाणी परुषण जपई लागे मै पाला, मै आकाशवाणी तै खाला. विप्र रुंद उठ उठी घर जाऊ, हाय बड़ी हाथी अन्न नहीं खाऊ. विप्र रुंद उठी उठी घर जाऊ. ब्रह्मरुंदांना उठा, भोजन करू नका, हरणाचं मांस मिक्स केलेलं आहे, धर्मभ्रष्ट होईल तुमचा. न जेवता सगळे ब्राह्मण उठले, शाप दिला. प्रताप भानू, 1 साल के अंदर तुम्हारे कुल में दिया जलाने वाला कोई नहीं बचेगा. अगले जन्म में आप इतने बलवान राक्षस बनोगे, आपको मारने के लिए स्वयं भगवान का अवतार लेना होगा. हे 5वं कारण. एकाच वर्षात सामूहिक हल्ला सर्व राजांनी मिळून केला. प्रताप भानूचा परिवारासहित नाश झाला. तो प्रताप भानू पुढच्या जन्मी रावण झाला. अरिमर्दन नावाचा बंधू कुंभकर्ण झाला. धर्मरुची नावाचा प्रधान विभीषण.
इथपर्यंत आलो आपण. हां जमतंय आता, अजून 1 तास 20 मिनटं आहे, सगळी त्याच्यात बसवतो, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. तिघाही भावानं खडतर तपश्चर्या केली. अंती ब्रह्मदेव प्रसन्न झाले. रावणाला म्हणाले काय पाहिजे ते माग. रावण म्हणला मला मरण नको. ब्रह्मदेव म्हणला मीच मरतो, दुसरं काय माग. नाही मरण नको. अरे मीच मरतो, दुसरं काय माग. आता ज्या दुकानात जे मिळतं सुडके बाबा त्याची मागणी करायची असते की नाही. एकाचं लग्नच होत नव्हतं, तिकडची गोष्ट सांगतो. 40 वर्षाचं झालं, याला एकाही मुलीनं महाराष्ट्रात पसंत केलं नाही, वैतागून गेलं. मग हनुमानजीची प्रार्थना करू लागलं. आता कोण्या कामासाठी कोण्या देवाकडे वशिला मामा, हे तर डोकं चाललं पाहिजे. तो बिचारा शेंदूर लावून बसला गावाच्या बाहेर. हे तिथं कधी करशी लग्न माझे. 12 वर्षे हनुमानजीची प्रार्थना केली. राम दुआरे तुम रखवारे होत न हा क्या बिनु पैसारे सब सुखल है तुम्हारी शरणा तुम रक्षक का हो को डरना आपण ते समारो आपै 3 लोग हा कथे कापै भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जप नाम सुनावे नासै रोग हरे सब पीरा. 12 वर्षांनी हनुमानजी प्रसन्न झाले, म्हणजे 52 झालं हे आता 52. हनुमानजी म्हणाले क्या चाहिए बेटा. मैं 52 साल का हो गया बाबा, 12 साल से आपकी प्रार्थना कर रहा हूँ, मेरी शादी नहीं बनती, इतनी दया करो. हनुमान जी ने गदा निकाली. बेवकूफ कही के इतनी अक्ल नहीं क्या बे, अगर मैं दूसरे की शादी बना देता तो मेरी नहीं होती क्या बे. जाओ ये माल राम के दुकान में मिळता. म्हणून हे राम प्रभूकडे आलं, प्रार्थना सुरू केली. दिला अमृत श्यामल कोमलांगम सीता समारोपित वाम भागम पाणव महासायक चारो चापम नमामि रामेम रघुवंशनाथम. रामचंद्र प्रसन्न झाले. क्या चाहिए बेटा. 12 साल से हनुमान जी की प्रार्थना कर रहा था बाबा. 12 साल के बाद हनुमान जी प्रसन्न हुए, बोले क्या चाहिए. तो मैंने कहा शादी बनाओ. हनुमान जी गुस्सा आया, बोले बेवकूफ कह के इतनी अक्ल नहीं क्या बे, अगर मैं दूसरे की शादी बना मेरी नहीं होती. जाओ ये माल राम के दुकान मिलता करके आपके पास आए जी भगवान मेरी शादी बना दो. जाओ हो जाएगी शादी. रामचंद्रांना आशीर्वाद दिला. दुसऱ्या दिवशी बिना निमंत्रणाचे पाहुणे आले, बिना हुंड्याचं जुळलं, झालं लग्न उरकलं. आता 52च्या वयात लग्न झालं. चाचा काय खुशीत आलं असेल. पाण्यातला मासा झोप घेतो पैसा जावे त्याच्या वंशात. हे बायकोला घेऊन गेलं मांढार देवीला. मांढार देवीची यात्रा, जगदंबाचा दरबार आहे. मांढार देवी सातारा जिल्हा. बाबा गोंधळी गोंधळी गोविंद गोपाळाचे मेळी. मांढार देवीची यात्रा. काय करता तुम्ही. गोंधळ. आमचा घालावा गोंधळ वाजू हरिनाम संबळ. गोंधळाचा खर्च काय, फक्त जेवण द्या. किती लोक आहे. 10-5 घाला जेवू तुमच्या गोंधळाला येऊ. बरं जेवायला काय पाहिजे. काम क्रोध पत्रा मारहाण पूजा रखमाईच्या वर. बरं गोंधळ कुठं करणार. जिथं विठूचे राऊळ तिथं तुकयाचा गोंधळ. गोंधळी गोंधळी गोविंद गोपाळ. मांढार देवी बरं का मामा. बायको दुपारच्या 2 वाजेपर्यंत याच्या माग माग होती यात्रेत. 2:30 वाजता चंगराचंगरी झाली आणि 2:45ला बायको हरवली मामा. आता बायको येडपटच होती, म्हणजे आता 52च्या वयात कशी भेटली असेल बिचारी. तूच हरवली 2:45ला. आणि 3 वाजल्यापासून जत्रेत रडतं. माझी बायको दिसली का, माझी बायको दिसली का. बायको बघायला आला की नको जत्रा बघायला. 15 दिवस फिरलं चाचा बिना चपलाचं. जिल्हा सातारा पिंजून काढलं, नाही सापडली बायको. 15 दिवसांनी रामचंद्र प्रभूकडे आलं, रडू लागलं. क्या हुआ बेटा. आपकी असीम कृपा से मेरी शादी तो बनी थी भगवान, लेकिन मैं पत्नी के साथ जत्रा देखने गया था. कहाँ गया था रे. जी मांढार देवी. वहाँ क्यों मरने गया था बे. तुळजापुर क्यों नहीं गया था.
मांडा दे। क्या हुआ? 2:30 बजे तक पत्नी मेरे पीछे पीछे थी, लेकिन 3 बजे कहाँ चली गई तलाश नहीं लग रहा जी मालिक, इतनी दया करो मेरी पत्नी का तलाश करो। राम जी बोले बेवकूफ़ कही के इतनी अक्ल नहीं क्या बे, अगर मैं दूसरे की पत्नी का तलाश करने लायक होता तो मेरे जानकी का तलाश करने मारोतराव को क्यों भेजता बे, ये माल बजरंग बली की दुकान में। ब्रह्मदेव प्रसन्न झाले, क्या चाहिए? रावण म्हणला मरण नको, ब्रह्मदेव म्हणला मीच मरतो दुसरं काही मार। मग बानर मनुज जाती दुई मारे, वानराकडून मरण अथवा नराकडून मरण, तथास्तु। मग नंबर कुंभकर्णाचा आहे, तुला काय पाहिजे? ते इंद्रपद मागणार होतं, पण सर्व देवतांनी प्रार्थना केली सरस्वतीला काही करा, याला इंद्रपद म्हणता येऊ नये। सरस्वतीनं जिभेवर एवढं वजन टाकलं की जिभच उचली ना। अरे काय पाहिजे? काय पाहिजे? ताकद लावायचं। काय पाहिजे? निद्रापद, आमचा झोप। मग सारद प्रेरी तासुमती फेरी, मागेशी नीद मास षटकेरी, 6 महिन्याची झोप। मग नंबर बेबी, तुला काय पाहिजे? तेही मागेऊ भगवंत पद, कमल अमल अनुराग, मला जन्मोजन्मी प्रभूची सेवा पाहिजे। आता रावणानं लंकेमध्ये राज्य प्रस्थापित केलं। वर्णन असं आहे, सुडके बाबा, भोगावती जशी ऐकुल बासा, अमरावती जशी सक्र निवासा। शेषाची राजधानी पाताळात आहे, तिचं नाव भोगावती। देवांची राजधानी स्वर्गात आहे, त्याचं नाव अमरावती। 2 शब्द आलेले आहे, भोगावती जशी ऐकुल बासा, अमरावती जशी शक्र निवासा। शेषाची राजधानी भोगावती, देवाची राजधानी अमरावती, पण 3 ते अधिक रम्याती बंकान जगविख्यात नाम ते लंका। या दोन्हीपेक्षा वैशिष्ट्यपूर्ण राजधानी केली ती रावणानं, अमरावतीपेक्षा आणि भोगावतीपेक्षा लंका। रावण लंकेचा राजा। आता नुसतं रावणावरच अख्खा कार्यक्रम होईल, पण आपल्याकडे तेवढी वेळ नाही। आपण समजतो तसा नाही। सत्ता, विद्वत्ता, संपदा, शक्ती, भक्ती, युक्ती, सगळ्या दृष्टीनं रावणाकडे पहा। शक्ती, 3 वेळा कैलास पर्वत हलवला, शक्ती आहे। युक्तिवाद अर्ध्या मिनिटात सांगतो। राजा जनकाकडे रावण गेला, धनुष्य उचलायच्या आधी युक्तिवाद केला। कोणता युक्तिवाद? धनुराधव वा कन्याधव? रावणानं प्रश्न जनकाला विचारला, आधी धनु का आधी कन्या? म्हणजे अहो 12 राशीमध्ये कन्या रास 6 नंबरला आहे, धनु 9 नंबरला आहे। आधी कन्या देऊन टाका ना, धनुचं नंतर बघू, ही युक्ती। धनुराधव वा कन्याधव? पण एकाच वाक्यात निरुत्तर केलं, नक्षत्र कुशलो भवा, नक्षत्र कुशलो। नक्षत्र मोजण्यात तरबेज आहे श्री रावणा, पण क्षत्रिय धर्मात तरबेज नाही का? जर क्षत्रिय म्हणवतोस तर पहिलं लक्ष शस्त्राकडे गेलं पाहिजे, तू पंचांग सांगतो इथे। बस युक्ती, शक्ती, भक्ती। 1 नंबरचा भक्त शंकराचा रावण आहे। 1000 कमळे वाहण्याचा नियम, एक दिवस 999 कमळे वाहली, 1 कमळ कमी पडलं, रावण उठला नाही। तलवार घेतली आणि 1 मुंडकं कापून पिंडीवर वाहलं, तरी भक्ती पूर्ण केली। आम्ही तर एका अभंगात 4 प्रश्न विचारतो। बाथरूममध्ये आंघोळ झाली की देवघराकडे अभंग म्हणतच, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर्कटावरी ठेवून या, ठेवला का? तुळशी हार गळ्या काशे पितांबर आवडी ह्याची ध्यान, पुन्हा ध्यानात येतो, झाला का? मकर कुंडले तैपती श्रवणी कंठी कौतुकणी विराजितो, आणला का? आणि एकदा आणला म्हणजे तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख एका कपात उरकतो काकडा हरिपाड, 1 मुंडकं कापून। एवढी भक्ती आहे। सत्ता, गाढव वळी गजानन। आता गणपती बापा उठले परवा, ते गणपती गाढव चारायला आहे रावणाकडे, काय सत्ता भोगली बाबानं। एक दिवस रावण आला, एक गाढव उपवासी दिसला, गणपती पळत आले, सत्ता आहे। हे गाढव उपवासी आहे, ते म्हातारं झालंय सरकार, त्याला दात नाही, त्याच्यानं हरळी तुटत नाही, त्याच्यानं नाही तुटत, तुम्ही तोडा। माझा हरळी तोडण्याचा आणि गाढव पुण्या काय संबंध आहे? ऐकून घ्या, उद्यापासून हरळी तुम्ही तोडायची गणपतराव, पेंड्या बांधायच्या, तो भारा डोक्यावर घ्यायचा, या म्हाताऱ्या गाढवाला खुंट्यावर आणून खाऊ घालायचा। तेव्हापासून गणपती बापानं हरळी उचलली, अजून दुर्वा ठेवतो डोक्यावर। आपण हे गाढववळी गजानन नाथ बाबा लिहितात। सटवी करी बाळणपण, सटवी बाळणपण, ब्रह्मदेव पंचांग पाहायला, वारा अंगण झाडाला, मेघ पाणी शिंपडायला, अग्नी कपडे धुवायला, ही सत्ता आहे। विद्वत्ता दशग्रंथी आहे। संपदा
5 लाख दगडाची घरं, 7 लाख विटाची, 1 कोटी काशाची, 1 कोटी तांब्याची, 7 कोटी घरं सोन्याची आहे. सोन्याची घरं रावणाची 7 कोटी आहे. 72,000 रुपये 10 ग्रामला. घरी गेल्यावर गुणाकार करा, 7 कोटी सोन्याच्या घराचा मेंदू बंद पडल जगातले. एवढी संपदा आहे. 1 लाख मुलं आहे, 1.25 लाख नातू आहे, 80,000 बायका आहे. रावणाची एकट्याची लोकसंख्या 3,05,000. आता जर तो असताना साहेब दर पंचवार्षिकला बिनविरोध, अरे बॅनर लावायची गरज नव्हती, तेवढे घरातच होते ना. 80,000 बायका, 1 लाख मुलं, 1.25 लाख नातू, 3,05,000 बिनविरोध. एक दिवस रावण आपल्या सेवकांना, जा रे ते साधू संत ऋषीमुनी आहेत, वा वा विजयराव बसा, ती खुर्ची अजून टेकून द्या त्या याला, मागच्या याला, म्हणजे कोणाला अडचण येत नाही. द्या टेकून त्या मागच्या याला, द्या टेकून. हां बस बसा. तनपुरे बाबा जमला आता. ते साधू संत ऋषीमुनी आहेत ना, त्यांच्याकडून टॅक्स वसूल करा. टॅक्स रावणाने दूतांना, सेवकांना आले. लंगोट्यावाले महात्मे, जंगलात राहणारे, तप करणारे, आम्ही रावणाचे सेवक, तुमच्याकडे पाठवलं सरकारनं टॅक्स वसुलीला. टॅक्स? तनपुरी बाबा साधू उभे झाले. आमच्याकडे टॅक्स कशाबद्दल रे बाबा? अरे लंगोट्यावर टॅक्स आहे का रे सरकारचा? कमंडलवर टॅक्स घेतं काय सरकार? रुद्राक्षाच्या माळेवर टॅक्स आहे का? अशा सरकारला रक्त दिलेलं बरं बाबा. म्हणून सगळे ऋषी मुनी साधू संन्यासी वैतागले ना, आपल्या अंगाचं रक्त काढलं. हे नीट ऐका. एका माठात भरलं मामा, तो माठ कापडानं बांधून उचलून दिला सेवक. जा घेऊन सांगा तुमच्या रावणाला, पाठवला म्हणाव टॅक्स. पण हा ऋषीच्या रक्ताचा माठ आहे म्हणा, सोडून बघितला तर मरून पडशील म्हणाल रावणाला. जिथं ठेवशील ना, अरे थेंब नाही पडायचा पावसाचा. आता केवढं झालं? ते आले ना माठ, आणा आणा टॅक्स. टॅक्स नाही. ते साधू संत ऋषीमुनी वैतागले, त्यांनी आपल्या अंगाचं रक्त दिलं. ते म्हणले सोडून बघितला माठ तर रावण मरून पडल, आणि जिथं ठेवाल तिथं पाऊस नाही पडायचा. बरं झालं मग. का? एकदा राजा जनकानं म्हणा ब्रह्मसभेमध्ये हरवलं होतं, ते शल्य बोसतही पराजित झालं होतं. आता उपाय सापडला त्याची प्रजा त्रस्त करायचा. तुम्ही काय करा, या माठाच्या मागे शाप आहे ना, माठ ठेवाल तिथं पाऊस पडणार नाही. हां, रात्री 12 नंतर मिथिला नगरीच्या हद्दीमध्ये हा माठ नेऊन पुरा, म्हणजे तिथे पाऊस पडणार नाही, त्याची प्रजा त्रस्त होईल, मला आनंद वाटेल. बस म्हणून तिथे माठ पुरला. 2 वर्षे थेंब नाही पावसाचा. जनकजी चिंतातूर शतानंदजीला बोलवलं. शतानंदजीनं सगळ्या साधू संताला बोलवलं. सुडके बाबा, सगळ्या साधू संतांची मिटिंग झाली. काय करावं? निर्णय झाला, यज्ञात भवती पर्जन्य. इथपर्यंत आलं. यज्ञाशिवाय पाऊस पडत नाही. यज्ञ करायचा ठरला. यज्ञाकरता भूमी योगायोगाय तीच निवडल्या गेली जिथे 2 वर्षापूर्वी माठ पुरला. आणि भूमी नांगरून स्वच्छ करायची असते. नांगराचा मान देशाच्या प्रमुखाचा असतो, म्हणून नांगर राजा जनकाच्या हातात आहे मामा. नांगरट सुरू आहे. नांगरट सुरू असताना एका ठिकाणी नांगर अडला. का अडला म्हणून उपसला, बाजूला काढला, खोदलं, एक लोखंडी पेटी सापडली. ती पेटी बाहेर काढली. उत्सुकता सिगेला पोहोचली. पेटी उघडली तर आत रेशमी वस्त्रामध्ये जगाची माय सीता झोपलेली. सर्वांनी जय जयकार केला. सीता माता की जय. आता साहेब, सीता हे कोण्या ब्राह्मणानं ठेवलेलं नाव नाही. नाव जर नाही तनपुरे बाबा, तर सीता माता की जय का म्हटलं? याचा संदर्भ सांगतो. ती पहिली भूमिकन्या आहे. सुशिक्षितांच्या लक्षात आणून देतो. ती भूमिकन्या आहे. भूमीची कन्या बाहेर कोणी काढली? नांगराने. नंतर जनकानं लेक मानली. अशी 3 नावं, भूमिकन्या, सीता आणि जानकी. भूमीची कन्या, सुडके बाबा, कन्या कोणी बाहेर काढली? नांगराने. नांगराने नाही, नांगराच्या फाळ्याने. फाळ्याने नाही, फाळ्याच्या टोकाने.
आता मजा पहा शब्दाची. हिंदीमध्ये साहेब नांगराला हल म्हणतात, हल. आणि नांगराच्या फाळ्याचं जे टोक आहे त्याला सीत म्हणतात. हलके अग्रभाग को सीत कहते हैं और सीत के द्वारा भूमि से बाहर निकली करके सीता और जनक जी ने बेटी मानी करके जानकी. हे संदर्भ लक्षात घ्या. काही असंही म्हणतील रामाचा जन्म व्हायचाच आहे, सीतेचाच झाला. काही लावतील डोकं, अरे असू शकेल, वयानं मोठी असेल. रामापेक्षा पतीपेक्षा पत्नी मोठी असते खरे. हो आहे ना. काही 2-4 उदाहरणं दिली त्यांनी, ते नाही चालत तिथं. ते म्हणले ऐश्वर्याताई मोठी आहे. कोण कुठलं पुराण वापरेल. अरे बाबा हा कथाक्रम आहे बरं का. जो विषय पुढे आला तो सांगून पुढे जावं लागतं. म्हणून पुढे विषय आला तो सांगून पुढे चाललो. याचा अर्थ सीता वयानं मोठे असं नाही. 6 वर्षाचा फरक आहे. रामचंद्राचं वय लग्नात 15, सीतेचं 9. वर्ष 5 दशके भय भगवाना 9 बरस की जग सिय जाना. लग्न झाल्यावर 12 वर्षे मामा अयोध्येत होते. एकाएकी वनवास नाही. हे नीट आहे का? 12 वर्ष वनवासात निघाला राम तेव्हा 27चा होता. 15 आणि 12 आणि सीता 21ची आहे. हा कायम फरक तिथीपत्रात दाखवला. 13 वर्षे वनवासाचे पूर्ण झाले. 14व्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी रामचंद्र अयोध्यात आले. तेव्हा रामाचं वय 41 पूर्ण झालं होतं, सीतेचं 35. हे घरी गेल्यावर डोके चालवा. कायम 6 सापडेल तुम्हाला. लग्नात 15चा राम, 9ची सीता. वनवासात निघाले तेव्हा 27चा राम, 21ची सीता. वापस आले तेव्हा 41चा राम, 35ची सीता. बरोबर 6चा. मग हे का? अरे हा क्रम आहे बाबा. पुढे आला विषय सांगून पुढे चाललो आपण. आता पृथ्वीला पापाचं वज सहन होईना. एक राक्षसांचा सुळसुळाट झाला. राक्षस शब्द आल्याबरोबर पार्वती आईनं मध्येच विचारलं, राक्षस हा कसे असतात? बारे धन बहुचूर द्वारा जन्म पट पर धन बलदारा मानही मात पिता नहीं देवा साधु सन करवा वही सेवा साधु सन करवा